मोठा आला। आणि आता नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। रोहित पवारांनी यशवंत बिवलकरांवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं समोर आलंय। सिडको जमीन घोटाळा प्रकरणी आता वन विभागाच्या चौकशीचा अहवाल हाती आलाय आणि ज्यामध्ये बिवलकरांनी 1400 कोटींची फसवणूक केल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। आणि आता बातमी शिरसाठांची। मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून राजकीय निवृत्तीचे संकेत देण्यात आलेत। 4 टर्म्स आमदार राहिलोय, पुढे राहीन की नाही माहिती नाही, राजकारणात कधी ती थांबलं पाहिजे हे माणसानं ठरवायला हवं, असं शिरसाट म्हणाले। राजकारणामध्ये माणसाने जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत काम करावं, चांगलं काम करावं आणि प्रत्येक वेळेला आपण हे अमृत पिऊन आलेलो आहे, मीच कायम तिथे राहील असं काही नसतं। म्हणून कधी थांबायचं हे माणसाने ठरवलं पाहिजे। म्हणून कालच्या भाषणाच्या योगायोगात मी असं बोललो की आता बस झालं, 4 टर्म मी आता आमदारकी राहिलेलं आहे, 10 वर्ष नगरसेवक राहिलेलो आहे। कदाचित पुढे मी राहील की नाही मला माहीत नाही, परंतु त्या भाषणाच्या ओघामध्ये जे काही आमचे आयुक्त आहेत ते 2043ला मुख्य सचिव होतील या त्यांचा तो कालावधी आहे आणि 2043ला मी थोडी राहणार आहे। इतके वर्ष जगण्याची माझी इच्छा सुद्धा नाही। मला वाटतंय बघा, आरोप असतात राजकारणामध्ये, एकमेकांवर आरोप त्या ठिकाणी होत असतात। आरोप ज्या वेळेला पुराव्यासहित आपण सिद्ध करतो त्यावेळेला त्या आरोपांना त्या ठिकाणी किंमत आहे। मला वाटतं या आरोपांचा आणि त्यांच्या निवृत्तीच्या संकेताचा काडीमात्र संबंध नाही। संजय शिरसाटांनी वारंवार सांगितलेलं आहे, मी कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहोत। संजय शिरसाटांची प्रतिमा मलिन करण्यासाठी रोहित पवार यांचा रोजचा जो काही उपक्रम असतो